नमस्कार मित्रांनो, दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। तर सबस्क्राईब आणि लाईक करिता तुम्हाला कुठलाही पैसा किंवा कुठलाही टॅक्स लागत नाही। हे सर्व काही निशुल्क आहे। तर आशा करतो की जास्तीत जास्त लोक या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करतील, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअरसुद्धा करतील। या आशेसह वळूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऐकत रहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली गेलेली माहिती किती टक्के योग्य व अयोग्य आहे हे तुम्हाला समजून येईल। तर सुरू करूया मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ। दिव्यांग बांधवांना प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निराधार पेन्शन योजना मिळते। पण हे 1500 रुपये दिव्यांग बांधवांना पुरतात का, हा माझा प्रश्न महाराष्ट्र राज्य शासनाला आहे। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका आमदारला एका महिन्याला पेन्शन किती मिळते माहीत आहे का तुम्हाला? नाही तर मी आज तुम्हाला प्रत्येक आमदाराला दिला जाणारा पगार म्हणजे MLA सॅलरी म्हणजेच आमदारला मिळणारं वेतन हे किती आहे हे आता मी तुम्हाला सांगत आहे। आमदारला प्रत्येक महिन्याला 1,82,200 रुपये हा त्यांचं मूळ वेतन आहे। आणि इतर जे काय आहे ते आता मी सांगणार आहे। किती? 1,82,200 रुपये हे आमदाराचं मूळ वेतन। आणि महागाई भत्तासुद्धा यांना मिळतो। आज किती महागाई वाढलेली आहे, आपल्याला तरी कोणी 1 रुपया तरी देतो का? नाही, दिव्यांगांना तर अजिबात नाही। पण या आमदाराला महागाई भत्ता 39,148 रुपये। होय, किती? 39,148 रुपये महागाई भत्ता दिला जातो। आधुनिक युगामध्ये आपण प्रत्येकजण मोबाईल, ईमेल, इंटरनेट हे आपण सर्व काही वापरत असताना सुद्धा महाराष्ट्र शासन आमदाराला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये देत असते। हे कशाकरिता? टपाल भाडेकरिता। मला सांगा, आता टपाल तरी राहिलं का? नाहीतरी मोबाईल, ईमेल, कम्प्युटरद्वारेच आपण मेसेजेस वगैरे करत असतो। तरीसुद्धा या लोकांना टपाल भत्ता 10,000 रुपये दिला जातो। मोबाईल वापरत असताना सुद्धा आमदारला प्रत्येक महिन्याला टेलिफोन बिल करिता 8,000 रुपये। किती? 8,000 रुपये। आणि संगणक चालवण्याकरिता म्हणजे कम्प्युटरचा खर्चसुद्धा शासनच देते, 10,000 रुपये। तर एकूण आमदाराचा पगार किती होतो? 2,49,348 रुपये एवढा पगार आमदारला दिला जातो। आणि आमदारच्या ड्रायव्हरला सुद्धा पगार शासनच देते। आमदाराच्या ड्रायव्हरला शासन प्रत्येक महिन्याला 20,000
आणि आमदारच्या सहाय्यकाला 30,000 रुपये सरकार स्वतःच्या खिशातून देते। आमदारच्या खिशातून हा पैसा नाही जात आणि या आमदारांना महाराष्ट्र अंतर्गत फिरण्याकरिता 32 वेळा विमान सेवा फ्री आहे आणि ठराविक रेल्वे स्टेशन्स पर्यंत जाणे यांना सुद्धा फ्रीमध्ये फिरू शकतात आणि बस प्रवास आयुष्यभर यांना फ्री मिळतो। हे सर्व आमदारांनाच का दिलं जातं, दिव्यांगांकरिता का नाही? मूर्ख सरकारने एक योजना आणलेली आहे आता महाराष्ट्रात, शिंदे सरकारने, लाडकी बहीण योजना। हे किती योग्य आहे? जी लोक काम करून मजुरी करून पोट भरू शकतात या लोकांना हे शासन प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, तर दिव्यांगांना 1500 रुपये मिळतात, ते पण महिन्याला मिळत नाही, तर 4 महिने 5 महिनेसुद्धा हे 1500 रुपये सरकार आपल्याला वेळेवर देत नाही। आणि आमदाराला मात्र न चुकता प्रत्येक महिन्याला हे वेतन दिलं जातं। सरकारला कुठेतरी लाज वाटली पाहिजे। मूर्खपणा हा सरकारचा आहे। राजकारणामध्ये हे लोक सेवा करतो म्हणून येतात, पण हे खरोखर सेवा करतात का? ही लोक सेवा नाही, मेवा भरत आहेत। अशा मूर्ख लोकांना मत देणं किती योग्य आहे तुम्हाला वाटतंय? आपला हा दिव्यांग समाज जो आहे एकवटलेला समाज आहे आणि आपापसामध्ये फूट पडलेली आहे। एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगांवर आरोप प्रत्यारोप करतो, पण कधी एकत्र येऊन काम करण्याचा विचार दिव्यांगाच्या मनात तर येतो का? तू तसा, तो असा, मी शाना, तू दीड शाना, असं आपण एकमेकांवर टीकाच करत असतो, या व्यतिरिक्त काहीही करत नाही। जर दिव्यांग समाज एकत्र येत नसेल काही हरकत नाही, पण दिव्यांग समाजात काही लोक काम करतात, अशा लोकांना तरी तुम्ही काम का नाही करू देत? कारण हे काम तुमच्याकडून होत नाहीत म्हणून दुसऱ्याला अडवायचं का? एक दिव्यांग व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याला आपण पाठपुरावा केला पाहिजे, विरोध नाही। आणि मित्रांनो, सन 1977 मध्ये 1977 मध्ये एका आमदाराची पेन्शन होती 250 रुपये। 1977 ते 2024 47 वेळा, म्हणजे 27 वेळा नाही, या 47 वर्षामध्ये आमदाराच्या वेतनामध्ये 21 वेळा वाढ झाली। कुठलाही मोर्चा निघाला नाही, सभागृहात गदारोळ नाही। या लोकांनी आजपर्यंत कधीतरी आंदोलन केलंय, मोर्चे काढलेत की आमच्या वेतनामध्ये वाढ करा म्हणून? जर सरकार आमदारांच्या वेतनात वाढ करू शकते तर दिव्यांगांच्या पेन्शन योजनेत वाढ का नाही करत? लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने ऐन मतदानाच्या तोंडावर आणलेली आहे, कारण या नालायक लोकांना कमीत कमी महिलेचे तरी ओठ म्हणजे मतदान मिळेल, कारण यांना आपण 1,500 रुपये दिले आहेत। एका महिलेला सरकारने 1,500 मध्ये खरेदी केलेला आहे, तर हेच सरकार उद्या आपल्याला 500 रुपयात पण विकायला कमी जास्त करणार नाहीत। तर दिव्यांग बांधवांनो, हीच वेळ आहे आता जागे होण्याची, सरकार विरोधात लढण्याची हीच वेळ आहे। मी प्रत्येक दिव्यांग बांधवांना आवाहन करतो, येणाऱ्या विधानसभा मतदानमध्ये
कुठलाही दिव्यांग बंधू भगिनी मतदानाकरिता जाणार नाहीत, या सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे का? या सरकारला दिव्यांगांच्या म्हणजे मतदानाची गरज नाही का? फक्त महिलांचीच वोट या लोकांना हवेत का? असे बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो. आशा करतो की दिव्यांग बंधू भगिनी नक्कीच विधानसभेमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विरोधात बहिष्कार टाकायचा आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ. आशा करतो की सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज ज्या व्हॉट्सॲप समूहावर हा व्हिडिओ जाईल, सर्वांना हात जोडून विनंती आहे, व्हॉट्सॲप समूहावर कमेंट करू नका की व्हिडिओ छान होता, व्हिडिओ आवडला. अशीच व्हिडिओ आले पाहिजेत. हे व्हॉट्सॲप समूहावर न येता यूट्यूब चॅनलमध्ये एक कमेंट बॉक्स येतं व्हिडिओ पाहत असताना, जिथून आपण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करतो. तिथेच खाली एक कमेंट बॉक्स दिलेला असतं. त्या कमेंट बॉक्समध्ये या झोपलेल्या सरकार विरोधात नक्कीच कमेंट कराल अशी अपेक्षा करतो. आणि आजचा व्हिडिओ संपला आहे. तर आपण म्हणजे मी परत पुन्हा भेटणार तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या तुमच्या मित्राला. नमस्कार.